सो गाईज, आज आहे दिनेशचा बर्थडे. तो गेलेला आहे ऑफिसला आणि मी सध्या चाललेली आहे त्याचं 5th गिफ्ट करायला. तुम्ही आधीचा ब्लॉग बघितला नसेल तर तो बघा, तुम्हाला त्यात कळेल की 5वं गिफ्ट काय आहे. भीती वाटते. मी त्यांना कॉल केला होता ॲक्च्युली. ते बोलले की कॉल कर. नाही, मी त्यांना कॉल केला. मग ते बोलले की ठीक आहे या, तोपर्यंत मी तयारी वगैरे करून ठेवतो. भीती आहे पण लेट्स होप. मी तिथे गेल्यानंतर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. तरी सकाळी सकाळी मी केलेला आहे मस्त पनीर घोटाळा आणि गाजराचा हलवा दिनेशला टिफिनमध्ये. बड्डे बॉय ची आणि इथे मी मस्त आता करणार आहे दिनेशचा औक्षण. सगळ्या इच्छा पूर्ण होत आहेत. खूप मोठा जर उठून त्यांच्या बाहेर यो. हाय बुंदा. आणि इथं फायनली आम्ही आलेलो आहोत टॅटू शॉपमध्ये. करायचं असेल तर करू शकतो. माझं यूट्यूबचं चॅनल आहे, ब्लॉगिंग करते मी. 12 वर्ष झाले याच जागेवर. अरे बापरे. 12 वर्ष झाले. हो. ट्राफिक केलं की प्रॉब्लेम. आता फोनवर बोलतो ना, फोनवर खाली वगैरे पाहिजे असेल तर घेऊ शकतो. असं काय रेग्युलर साईज येते. आणि इथं चालू आहे टॅटू काढण्याची प्रोसेस. सुरुवातीला जरा भीती वाटली आणि ते थोडंसं हलकं गरमसुद्धा असतं. सो सुरुवातीला थोडंसं हीट जाणवलं, पण नंतर हळूहळू प्रोसेस खूप स्मूथ व्हायला लागली.
हो गया. अरे वा. सगळं प्रोसेस झालेला आहे आणि आम्ही इथे आलेलो आहोत दिनेशसाठी एक रोज घ्यायला. ॲक्च्युली मला त्याला रोज द्यायचं आहे, सो आम्ही आलेलो आहोत इथं. आणि बाकी पण थोडेसे डेकोरेशनसाठी फ्लावर्स घेतले आम्ही. इथे आम्ही घेतो आहे बर्थडे केक. तर दिनेशला रेनबो फ्लेवर खूप आवडतो, सो आम्ही रेनबो फ्लेवरचा केकसुद्धा घेतला आहे. आम्ही थकून आता आलेलो आहे कॉफी प्यायला. आणि मी कॉफी प्यायला शिकलेली आहे अर्चनामुळे. सो हे गाईज आलेलो आहे आम्ही घरी. ऑलमोस्ट 2-2.5 तास लागले आम्ही बाहेर आहोत. तर खूप छान होता एक्सपिरियन्स. आय मीन जे टॅटू काढणारे होते ते खूप प्रोफेशनल होते आणि त्यांचं काढण्याची पद्धत किंवा जे त्यांनी इंक यूज केलं, निडल यूज केली किंवा ओव्हरऑल जे प्रोसेस होते ती खूप प्रोफेशनल होती. थोडीशी कळ आली. आय मीन थोडंसं दुखतं ऑब्वियसली, ते निडल आहे म्हणल्यावर दुखणारच, पण खूप मजा आली. तर त्यांनी असं, मी दाखवतो तुम्हाला, हे बघा, त्यांनी असं पॅक करून दिलेलं आहे हे. सो ते बोलले की थोड्या वेळ असं पॅक करून ठेवा आणि नंतर हे करा. आणि ह्याच्यानंतर मग 1 आठवडा तुम्हाला केअर घ्यावी लागते, म्हणजे वॅसलीन वगैरे किंवा मॉइश्चरायझर लावून आंघोळ करायचं किंवा सोप यूज नाही करायचं. 1 आठवडा फक्त काळजी घ्यायला लागते जेणेकरून ते इंक प्रॉपर तुमच्या स्किनमध्ये बसावी. सो बघू आपण आता दिनेशची रिॲक्शन्स काय असते संध्याकाळी. आणि ते मी, अर्चना आणि आई बसून फुगे फुलवतो आहे. सर तोंडाने फुलवणं शक्य नाही कारण आम्हाला खूप सारे फुगे फुगवायचे होते, सो आम्ही मशीननी फुगवतो आहे. आणि ते फायनल मी सगळं सेटअप करते, डेकोरेशन्स करते. हा एक फायनल लुक आहे छोटंसं डेकोरेशनचा. जेवढं जमेल तेवढं केलं. बघू आता दिनेशला आवडतं का. मी तर अजून लॅपटॉप बंद केला नाही, घरातून काम करायचं म्हणून. नाही, मला हे करायचं ना. टेबल आणलं बाहेरून. इथे मी असे रोज पेटल्सनी मस्त बॉर्डर करून मध्ये एक छोटंसं हार्ट तयार केलं आहे पेटल्सनी. डिड यू लाइक द डेकोरेशन? नहीं काटता है तो सी मैंने तुम्हारा एज भी लिखा है. थांब बघ.
मस्त आहे रे. कुठला आहे? माझा आवडता रंग आपल्यावर रेनबो. बघ समज माझा आवडता आहे. मी ओळखते. हॅलो दिनेश. वन Happy birthday, dear Dinesh. Happy birthday to you. आणि विश मागायची असते त्याची. मस्त आहे. घेऊ मला. मस्त केलं सेटअप. 30th बर्थडे. Do you want a gift? राईट. Okay. Guess कर. Reading, okay? बघ. व्हिडिओ दिसते का? नकली नाही ते. सॉरी सॉरी सॉरी. दुखते ते अजून. थँक्यू खरंच. डोळ्यात पाणी आहे. तर येस आम्ही खूप बोललो नंतर दिनेश थोडंसं इमोशनल झाला होता. त्याला खूप 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 आवडलं हे सरप्राईज, कारण ते बियॉन्ड द इमॅजिनेशन होतं. आणि आम्ही नंतर मस्त पिझ्झा ऑर्डर करून हे सेलिब्रेशन कंप्लीट केलं. हा होता छोटासा ब्लॉग. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण परत भेटू. तोपर्यंत बाय एव्हरीवन अँड टेक केअर.